श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण जे वस्त्रमाळाचे विविध प्रकार पाहतो आहे, त्याच प्रकारांमध्ये नवीन एक सुंदरशी पारिजातक फुलांची वस्त्रमाळ आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पारिजातक फुलांची वस्त्रमाळ पाहणार आहोत. तर चला याची सुरुवात करायची. बघा, आपला साधारण वातीचा कापूस घेऊन मी त्या कापसाची अशी लांब एक अशी वात तयार करते आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि ही वात तयार करताना थोडा पाण्याचा हात घेतलेला आहे, जेणेकरून ती वात चांगली अशी सरळ आणि पक्की बसेल. बघा, आधी अशी कापसाचा दोरा काढून त्याची सरळ लंबी वात, तुम्हाला जेवढं जास्त पाकळ्या पाहिजे असेल फुलांच्या तेवढी जास्त तुम्हाला लांब अशी एक वात तयार करायची. तुम्हाला साईडने ते फुलं दिसत असेल, पारिजातक फुलं, असं आपलं फूल तयार होणार आहे. आणि तुम्ही हेडिंग पाहिलेलंच असेल, त्यावर फोटो पाहिलेलाच असेल. तशा प्रकारची आपली ही सुंदरशी कापसाची पारिजातक फुलांची वस्त्रमाळ तयार होणार आहे. बघा, असा त्यावर पाण्याचा हात घेऊन प्रेस देऊन मी अशी एक लांबसर बारीक अशी वात तयार करून घेतलेली आहे. आणि ही वात जास्त जोर देऊन नाही करायची, कारण की यामुळे मग ते फूल जे आहे ते बारीक होतं. आणि असा एक पुठ्ठा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन भाग करून त्याच्यात मी साधा आपला दोरा, पांढरा दोरा टाकून घेतला. पांढरा दोराच याचे घ्यायचा, कारण की कापूस पांढरा असल्यामुळे तो पांढरा दोरा नंतर गाठ बांधल्यावर दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने त्या पुठ्ठ्यावर मी ही जी वात आहे कापसाची ही गुंडाळून घेतलेली आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ही वात गुंडाळून घ्यायची आहे. खालचा जो मोकळा भाग आहे तिथून वर असं गुंडाळून घ्यायची आहे. जर का एखादा शेवटचा पदर निघाला तो आतमध्ये दाबून द्यायचा किंवा फेविकॉलने चिटकवून घ्यायचा आहे. आणि नंतर हा जो दोरा आहे अशा प्रकारे याचा गाठ मारून घ्यायची. याच्यामुळे काय होईल, ही जी वात आहे ही पूर्ण मध्यभागी सिक्युअर होऊन जाईल आणि याचा फुलाचा आकार तयार होईल. बघा, आता ही आपण एकच गाठ मारली, पण आपण 2-3 गाठी मारायच्या. त्यामुळे काय होईल, हे जे फूल आहे कापसाचं हे सुंदरसं फूल पक्क तयार होईल. आणि एका गाठीवर फूल सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे 2-3 गाठी मारून घ्यायच्या. बघा, अशा प्रकारे हे नाजूकसं सुंदरसं असं पारिजातकासारखं दिसणारं एक सुंदर कापसाचं फूल तयार झालेलं आहे. बघा, आणखीन एक मी फूल तुम्हाला पुन्हा करून दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. अशा प्रकारे कापसाचा दोरा काढून छानशी एक वस्त्रमाळ आपल्याला वात तयार करून घ्यायची आहे. ही वस्त्रमाळ हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर का तुम्हाला ही पद्धती आवडली असेल वस्त्रमाळ करायची, यातनं तुम्हाला थोडी तरी काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, ज्यांनी जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी, अध्यात्माविषयी नवनवीन विषय ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे पुन्हा गुंडाळून घेतलेलं आहे या कागदाला. आणि नंतर मग आपण तो दोरा बांधून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपण तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे आहे तेवढी मोठी आपण माळ तयार करण्यासाठी आपल्याला जेवढे फुलं पाहिजे तेवढे फुलं आपण तयार करून घ्यायची आहे. मी ही 11 फुलांची माळ तयार करून घेते आहे. आणि हे मी थोडे लहान आकाराचे फुलं केले आणि असे 10 असे लहान आकाराचे फुलं केले आणि एक अशाच पद्धतीने एक मोठ्या आकाराचं फूल तयार केलं आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर असे तुम्हाला जेवढी मोठी माळ पाहिजे आहे तेवढी मोठी माळेसाठी तुम्ही फुलं तयार आधी करून घ्यायची. आणि मग यापासून माळ कशी तयार करायची हे तर आपण बघतोच आहे.
हे बघा अशा प्रकारे सुंदर फुलं तयार होतात। असे मी एक मोठं आणि 10 लहान फुलं म्हणजे टोटल 11 फुलं तयार करून घेतलेले आहे। आता आपण माळ तयार करून घेऊया। माळ तयार करण्यासाठी मी 3 लोकरीच्या दोऱ्यांनी अशी वेणी गुंफून घेतलेली आहे आणि हे फुलं आता आपल्याला या गुंफलेल्या वेणीवर आपल्याला छान जोडून घ्यायची आहे। तुम्ही हे शिवून सुद्धा घेऊ शकता दोऱ्याने किंवा फेविकॉलने सुद्धा चिटकवून घेऊ शकता। जर सुई दोऱ्याने जर शिवून घेतले तर खूप ते छान पक्की वस्त्रमाळ तयार होते। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।